तर हे हे सक्सेस ऐकण्यासारखं आहे, बरोबर आहे का नाही मित्रांनो? हे इन्स्पिरेशन आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर हे इन्स्पिरेशन आपण सगळ्यांनी घेऊन आपलं सगळं टार्गेट आपण कम्प्लीट करू शकतोय. आणि पियुष सरांचं हे 50 केजी वेट लॉस झालं ते, पण पुढची जर्नी सुद्धा थोड्याच दिवसामध्ये ते पूर्ण करतील. थोड्याच दिवसामध्ये ही जर्नी सुद्धा पूर्ण झालेली दिसेल, कारण की मला विश्वास आहे. तेच 50 केजी वेट लॉस होणार होतं, हे मला विश्वास होता की 50 किलो होणार आहे. तेच पियुष सरांसोबत जेव्हा बोललो तेव्हा मला वाटलं होतं की हे 50 केजी 100% ते करणार आहेत. आणि काही दिवसात आपल्याला लक्षात येईल की पियुष सर हे आपल्याला आयडल लेवलला आलेले दिसतील. तर आयडल लेवल हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचे असते, बरोबर आहे ना? आपल्या सगळ्यांना आयडल लेवलला यायचंय. येस, आयडल लेवलला, आपल्या आयडल लेवलला, आयडल वेट आपलं, आयडल शेप आपला असला पाहिजे, बरोबर आहे ना मित्रांनो? तर तिथं आपल्याला यायचंय, आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे. आणि ह्या फॅमिलीमध्ये मी जेव्हा आलो होतो ना, हेच स्वप्न घेऊन आलो होतो की आयडल शेपला यायचंय आपल्याला. आयडल शेपला जी मजा आहे ना मित्रांनो, येस, आयडल शेपला जी लाईफ आहे ना, ती लाईफ आपल्याला अनुभवायची. येस, आणि हे सगळं इथं होऊ शकतंय. 50 केजी वेट लॉस होऊ शकतोय, तर आयडियल वेट लॉस होऊ शकतोय, आयडियल शेप येऊ शकतोय, बरोबर ना? हे सक्सेस आपण मिळू शकतो आणि हे इन्स्पिरेशन आहे. येस मित्रांनो, हे सगळं सुरू करण्याच्या पूर्वी त्यांचं आपल्याला मस्त स्वागत करायचंय. येस, मस्त आपण ही ट्रेनिंग होणारच आहे. येस, तर त्याच्या आधी आपण सगळ्यात आधी मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगणार आहे. अशा बेसिक गोष्टी की आपल्या मनात यायला पाहिजे ना. सगळ्यात पहिले हे कसं होऊ शकतंय, शक्य कसं आहे हे सगळं? 50 केजी होऊ शकतंय का? 50 किलो वजन कमी करणं शक्य आहे का? येस, एवढं वजन कमी होऊ शकतंय का? एवढा विचार करू शकतोय का आपण? 10 किलोचं म्हटलं तरी टेन्शन येतं, बरोबर आहे की नाही? 15 किलो वजन कमी करायचं म्हटलं की तरी टेन्शन येतं आपल्याला. हे आपल्याच्याने होऊ शकतोय का? पण 50 किलो, 50 केजी वेट लॉस मित्रांनो, 50 किलो, मग हे कसं शक्य आहे? कसं होऊ शकतं हे? कारण की याच्या आधी आपण सगळ्यांनी प्रयत्न करून बघितले. या फॅमिलीत तुम्ही असू किंवा नसू, आपण सगळेजण प्रयत्न करतो वेट लॉस करण्याचा. वजन जरी वाढत असेल तर त्याचा काही ना काही प्रयत्न आपला होत असतो. आपण गप्प बसत नाही. एक तर जिरा पाणी काहीतरी घेत असतो, ताक आपण पित असतो, ते लिंबू पाणी काहीतरी आपलं ट्रायल चालू असतं, काहीतरी मध टाकून पाणी प्यायचं, काहीतरी गरम पाणी पित राहायचं. हे सगळ्यांचं आपलं चालू असतं. आपण प्रयत्न करतो, कोणीच प्रयत्न सोडत नाही, बरोबर आहे ना? पण काही दिवसानंतर वजन कमी होतं, परत पहिल्या जागी येतं. चालायला जातो, फिरायला जातो, कन्सिस्टन्सी राहत नाही. 1 महिना करतो, 2 महिना करतो, 3 महिना करतो, त्याच्यानंतर परत रिवर्स येतो. पण ही कन्सिस्टन्सी कशी ठेवायची? एवढं वेट लॉस पूर्ण कसं करायचं? येस, आपल्याला हे सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी मी सांगणार आहे की हे का होऊ शकतंय, कसं शक्य होऊ शकतंय. आणि हे जर शक्य करायचं असेल ना मित्रांनो, तर याला ह्या 3 स्टेप खूप महत्वाच्या आहेत. Yes, मी तुमच्या पुढे तुम्हाला थोडंसं मी गोष्टी त्या सांगणार आहेत. त्याच्यासाठी मला पीपीटी प्रेझेंट करायची, एकदम छोटीशी पीपीटी आहे. आपण एक 5 मिनिटातच संपवणार आहे आणि 5 मिनिटात लगेच सरांना आपण बोलवणार आहे. आणि जसं तुम्ही आतुरलेले आहेत त्यांना ऐकायला, मी सुद्धा आतुरलेलो आहे. Yes, मला पण ऐकायचं की हे कसं कसं शक्य झालंय, कसं डेडिकेशन ठेवलंय त्यांनी. हे डेडिकेशन खूप महत्वाचं आहे मित्रांनो. खूप जणांना भेटतो, वेट लॉस गुरु खूप जणांना भेटतो, कोच खूप जणांना भेटतो, फॅमिली खूप जणांना भेटते, न्यूट्रिशन खूप जणांना भेटतं. येस, पण हे डेडिकेशन त्यांनी कसं ठेवलं, हे कसं त्या फॅमिली सोबत चिटकून राहिलेत, 8 महिने कसं कन्सिस्टन्सी ठेवली, आपल्याला हे ऐकायचं. जसे तुम्ही आतुर आहेत, मी पण आतुर आहे, पण त्याच्यासाठी आपण छोटीशी पीपीटी मी तुम्हाला प्रेझेंट करणार आहे की हे आवाज शक्य कमी का येतो होतं. सर. येस, आवाज नाही येते नाही माझा? येत आहे सर. येतोय. कमी येतो मला. येतोय. ओके ओके ओके, तुम्ही तुमचा व्हॉल्यूम वाढवा थोडासा. येस, तुम्हाला सुद्धा आवाज येईल. सगळ्यांनी येतोय बाकीच्यांना आवाज? हो हो आला. हो सर. हो हो. थँक्यू. तर मी सगळ्यात आधी तुम्हाला थोडीशी पीपीटी प्रेझेंट करतो, छोटीशी पीपीटी सांगतो की हे शक्य कसं, हे होऊ कसं शकतंय, काय काय कारण आहे, काय ह्या बेसिक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सक्सेसफुल बनवू शकतायत, आपलं वेट लॉस करायला मदत करू शकतायत, आपले डिस्कम्फर्ट फ्री व्हायला, आपल्याला मेडिसिन फ्री व्हायला आपल्याला मदत करू शकतायत. तर काही छोट्याच्या स्टेप आहेत मित्रांनो. वेट लॉस करायचं असेल तर त्या छोट्या स्टेप आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत. आणि ही प्रोसेस जी दिसते ना तुम्हाला, ही जगातली सगळ्यात सिंपल प्रोसेस आहे बरं का. जगातली सगळ्यात सिंपल प्रोसेस जर तुम्ही मला विचारली वेट लॉसची, तर हीच आहे. याच्यापेक्षा वेगळी प्रोसेस तुम्हाला कोणी सांगणार पण नाही. येस, आणि याच्यासारखं शक्य दुसरीकडे होणार पण नाही. येस, ही सिंपल जी प्रोसेस आहे, ही वेट लॉसची हे वेट लॉस जे सोल्युशन आहे मित्रांनो, हे सगळ्यात सोपं आहे आणि हे प्रूव्हन वेट लॉस आहे. सायंटिफिक म्हणतो ना आपण त्याला. येस, आपल्या प्रत्येक गोष्टी माझं आपल्याला काहीतरी सायंटिफिक कारण पाहिजे असतं, तर ते आपण करतो. तर हे सायंटिफिक कारण आहे. येस, आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की हे असं वेट लॉस केलं तर फक्त वजनच कमी नाही होणार, सगळे डिस्कम्फर्ट बरे होऊ शकतात. आपलं थायरॉइड बरा होऊ शकतोय, बीपी बरा होऊ शकतोय, शुगर आपला त्याच्यासोबत बरा होऊ शकतोय.
युरिक ऍसिड सारखे प्रॉब्लेम बरे होऊ शकतात, पीसीओडी पीसीएस सारखे प्रॉब्लेम बरे होऊ शकतात, युरिन इन्फेक्शन जे लेडीजला कायम होऊ शकतो हे सुद्धा आपण कायम बरं करू शकतोय. येस, त्याच्यासाठी ही हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, या 3 गोष्टी जर आपण केल्यात ना सगळ्यांनी, आपण सगळे इथं बसलो तर आपण काही दिवसांनी आयडियल लेवलला असू. येस, आता जर आयडियल लेवलला असू तर एकदम फिटेस्ट लेवलला आपण असू. आता जर वजन जास्त वाढलेलं असेल तर काही दिवसांनी आपण वजन कमी झालेलं आपलं दिसणार आहे. या 3 गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि या 3 गोष्टी म्हणजे काय तर न्यूट्रिशन, बॅलन्स मील प्लॅन आणि वर्कआउट. सिंपल सांगतोय तुम्हाला, बेसिक, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. या 3 गोष्टी जर आपण सगळ्यांनी फॉलो केल्या 100% काही दिवसांनी आपलं वेट लॉस झालेलं राहील, 100% आपलं फॅट लॉस झालेलं राहील. मित्रांनो, हे न्यूट्रिशन का घ्यायचंय आणि हर्बल लाईफ न्यूट्रिशनच का घ्यायचंय याचं कारण तुम्ही समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं, आपली ही जी बॉडी ही 100 ट्रिलियन्स ऑफ सेल्स पासून बनलेली आहे. भरपूर सेल्स एकत्र येऊन आपली बॉडी बनलेली. तुम्हाला माहिती, जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं तेव्हा एकदम छोटा असतं, एकदम छोटी सेल, त्याला सेल्स म्हणतो आपण. आणि ह्या सेल पासून सगळी डेव्हलपमेंट झालेली असते. सेल कन्वर्ट होतात, सेल पासून टिश्यूज तयार होत असतात, टिश्यूज पासून ऑर्गन तयार होतात आणि ऑर्गन पासून ही पूर्ण बॉडी सिस्टीम आपली तयार झाली. हेच म्हणजे सेल्स. आपल्या शरीराचा बेस काय आहे तर सेल आहे. हे सेल जर हेल्दी राहिले, हे सेल जर ऍक्टिव्ह राहिले, हे सेल जर चांगले राहिले तर नक्कीच ते शरीर सुद्धा चांगलं राहू शकते. ते शरीर डिस्कम्फर्ट फ्री राहू शकते, ते शरीर मेडिसिन फ्री राहू शकते. तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपण वेट लॉस करायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण कमी खाण्याचा नक्कीच प्रयत्न करतो, आपण पोर्शन कंट्रोल करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आणि पोर्शन कंट्रोल करावाच लागतो, त्याच्याशिवाय वेट लॉस होऊ शकत नाही. बरोबर आहे नाही? जर आधी 4 भाकरी खात असेल तर एका भाकरीवर यावं लागणार त्याला. सिंपल गोष्ट आहे, म्हणजे पोर्शन कंट्रोल करावं लागतं आपल्याला. पण जेव्हा पोर्शन कंट्रोल करतो, तुम्ही बघा, एवढ्या एका ताटाभरातून जर आपल्याला एवढे पोषक घटक जात असतील, ताट अर्ध केलं तर पोषक घटक अर्धे होतात. आणि पोषक घटक जर शरीराला कमी भेटायला लागले मित्रांनो तर शरीराला त्रास होऊ शकतोय. पोषक घटक जर शरीराला कमी भेटायला लागले तर शरीराला त्रास होऊ शकतोय. डोळे आतमध्ये जाऊ शकतात, आजारी पडल्यासारखं आपण दिसू शकतोय. यस, आपल्याला एचबी लेवल आपला कमी झाल्यासारखं, रक्त शरीरामध्ये कमी पडू शकतोय. कॅल्शियम जर कमी पडलं तर हाडं दुखू शकतात, आपल्याला त्रास होऊ शकतात. जेवण जर कमी केलं तर त्रास होऊ शकतोय. आणि बऱ्याचदा आपण प्रयत्न सुद्धा केलेत. मी सुद्धा ह्या फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी प्रयत्न केलेत. माझं 84 kg वजन होतं आलो तेव्हा. हेच आता 58 आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे 26 kg वेट लॉस मी सुद्धा केलंय. पण हे सगळं करताना मी सुद्धा सुरुवातीला प्रयत्न केले होते, कमी खाऊन बघू, चालायला जाऊ, व्यायाम करायला जाऊ, जिम करू, सगळं करून झालेलं होतं. येस, पण वेट लॉस करताना न्यूट्रिशनची गरज हे कधी कळलंच नव्हतं. पण एकदा न्यूट्रिशन आपण घ्यायला लागलो की शरीराची गरज पूर्ण व्हायला लागते मित्रांनो. आणि जेव्हा आपण कमी खातो तेव्हा ऑटोमॅटिक आपली गरज आपली तशीच अपुरी राहणार आहे. आणि गरज अपुरी पडली तर शरीराला त्रास व्हायला लागतो. म्हणून वेट लॉस मध्ये आपण न्यूट्रिशन घ्यायला पाहिजे. आणि हर्बल लाईफ न्यूट्रिशन का? कारण की हे सेल्युलर न्यूट्रिशन आहे, आपल्या प्रत्येक सेल पर्यंत जातो. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, फॅमिलीमध्ये आल्यानंतर बीपी, थायरॉइड, शुगर सगळं बरं होतो, सगळे डिस्कम्फर्ट बरं होतं, मेडिसिन फ्री लाईफ आपण जगू शकतो. तर याला कारण फक्त सेल्युलर न्यूट्रिशन आहे, ते म्हणजे आपला हर्बल लाईफ न्यूट्रिशन. हर्बल लाईफ न्यूट्रिशन घेतलं की प्रत्येक सेल ऍक्टिव्ह होऊ शकतोय. येस, आपली लाईफ हेल्दी होऊ शकते, त्याच्यासाठी आपल्याला हे न्यूट्रिशन घ्यायचंय. आणि हेल्दी सेल इज इक्वल टू हेल्दी ऑर्गन. आणि ज्या माणसांचे ऑर्गन हेल्दी आहेत, ज्या माणसाचे अवयव हेल्दी आहेत, तो माणूस नक्कीच मेडिसिन फ्री राहू शकतो. येस मित्रांनो, दुसरा बेसिक गोष्ट ती म्हणजे आपलं बॅलन्स मील प्लॅन असायला पाहिजे. आपण काय खायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. वेट लॉस मध्ये कमी खाऊन चालत नाही, भरपूर खा, वजन कमी करा. आपली टॅगलाईन आहे, भरपूर खायचंय, वजन कमी करायचंय. पण त्या भरपूर गोष्टी कुठल्या असायला पाहिजे, ज्या आता आपण खात नाही आपल्या जेवणामध्ये, ते असायला पाहिजे. म्हणजे विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, गुड फॅट, फायबर, वॉटर. येस, ज्या गोष्टींची आता डिफिशियन्सी आहे, खातो काय आपण. येस, तुम्ही बघा, तुम्ही ऑब्झर्व करा, आपण काय गोष्टी आता सध्या खातोय आणि त्या गोष्टीमध्ये यांची डिफिशियन्सी आहे. चहा पितोय, चहा सोबत खारी लागतोय, टोस्ट लागतोय, बिस्किट लागतोय आपल्याला, बरोबर आहे की नाही? सकाळी उठले की पोहे लागतात खायला. येस, बाहेरचं जेवण करायला खूप आवडतंय आपल्याला, याच्यात विटॅमिन्स, मिनरल, प्रोटीन्स नाही जात मित्रांनो. येस, आणि याची कमतरता आपल्याला पडायला लागलेली आहे. आणि काय खातोय जास्त, ज्याच्यामध्ये मीठ जास्त आहे. येस, बरोबर आहे की नाही? साखर जास्त आहे, कार्बोहायड्रेट जास्त आहेत, प्रिझर्वेटिव्ह टाकलेल्या गोष्टी जास्त आहेत, व्यसन वाढायला लागलेले आहेत, अशा गोष्टी जास्त खातोय. फक्त उलट करायचंय, बॅलन्स मील प्लॅन घ्यायचा की ज्याची शरीराला गरज आहे. वजन कमी मित्रांनो कमी खाऊन होत नाही, हेल्दी खाऊन वजन कमी होत आहे. हेल्दी गोष्टी खायच्या, त्याच्यासोबत न्यूट्रिशन घ्यायचंय आणि त्याच्यासोबत व्यायाम करायचा आहे. हे करायला लागलं का, हे करायला लागलं की आपलं लाईफ चेंज होणार आहे. हे वर्कआउट करायचंय, बॅलन्स मील प्लॅन घ्यायचाय आणि हे न्यूट्रिशन घ्यायचंय. ह्या 3च गोष्टी करायच्या. हे 3 गोष्टी जर केल्या ना, येस, 3 गोष्टी जर केल्या तर लाईफ चेंज होऊ शकते आपलं. या 3 गोष्टी करायच्या. आणि मित्रांनो, तुम्हाला थोड्या दिवसांसाठी मी फ्री ट्रायल देतोय.
ही फ्री ट्रायल राहील तुम्हाला. तुम्ही जर नवीन असाल या फॅमिलीमध्ये तर नक्कीच या फॅमिलीमध्ये या. 50 किलो कसं कमी होतं ना तुम्हाला नक्कीच कळेल. जेव्हा तुम्ही लोकांचे अनुभव ऐकशाल, लोकांसोबत बोलणार आहेत, येस तुम्ही जेव्हा माझ्यासोबत बोलणार आहे तुम्हाला लक्षात येईल हे कसं होतं, हे कसं शक्य होऊ शकतं. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय. हा स्क्रीनशॉट तुम्हाला मदत करेल. तुम्हाला रोज फक्त झूम डाउनलोड करायचंय, फोनमध्ये झूम डाउनलोड करायचंय. फोनमध्ये झूम डाउनलोड करा. हा वरती मीटिंग आयडी, पासवर्ड टाका, नाव टाकायचंय, तुमच्या नावापुढे ज्यांनी आता तुम्हाला लिंक दिली त्याचं नाव टाकायचंय, उद्या जॉईन करायचंय. सिंपल आहे, एवढंच करायचंय. आणि ह्या फॅमिलीचा अनुभव नक्कीच घेऊन बघा. 50 किलो वजन कसं कमी होऊ शकतं ह्या फॅमिलीत. इथं फक्त 50च नाही, येस ही फक्त पहिलीच वेळ नाही की आता 50 किलो वजन कमी झालंय. तर ही आता आपली तिसरी वेळ आहे की ज्याच्यामध्ये आपण 50 kg आपण सेलिब्रेट करतोय. 50 किलो वजन नक्कीच कमी होऊ शकतोय. येस मित्रांनो, आपण पूर्णपणे आयडल लेवलला येऊ शकतोय. ते कसं येऊ शकतोय ना, ह्या फॅमिलीमध्ये आलं की तुम्हाला नक्कीच कळणार आहे. येस, तर माझ्या बाजूने तुम्हाला ह्याच गोष्टी सांगायच्या होत्या की ह्या बेसिक गोष्टी, ह्या 3 गोष्टी आपल्यासाठी बेसिक आहेत, लक्षात घ्या. वेट लॉस करायचं असेल तर न्यूट्रिशन, बॅलन्स मिल आणि वर्कआउट. तुम्ही कायम ह्या गोष्टीवरती स्टिक राहा. कायम ह्या गोष्टींच्या सोबत तुम्ही राहा. 100% तुमचं वेट लॉस झालेलं तुम्हाला लक्षात येईल. पण पियुष सरांनी काय केलंय अजून मी सांगितलंय तुम्हाला. या 3 गोष्टी तर आम्ही सगळ्या सांगतो, आपल्या फॅमिलीमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगतो. यांनी काय केलंय 50 किलो कमी करण्यासाठी. येस, हे इम्पॉर्टंट आहे आणि हेच ऐकण्यासाठी आज आपण इथं आलोय. पण हे ऐकण्यापूर्वी एक छोटासा व्हिडिओ आपण त्यांचा आधी बघूया. छोटा व्हिडिओ झाला आपण त्यांना सगळेजण इन्व्हाइट करू. आणि इन्व्हाइट आपल्याला असं नाही करायचं बघा, जोरो शोरो से आम्ही उनको इन्व्हाइट करेंगे. तर असं सिंपल भाषेमध्ये आपण इन्व्हाइट नाही करणार आहे. येस, तर मी लगेच तुम्हाला 1च मिनिटामध्ये त्यांचा व्हिडिओ आधी शेअर करतो. 1च मिनिट. ओके, चला चला सगळ्यांनी रेडी व्हा. एकदम छान आपल्याला हा व्हिडिओ बघायचा की त्यांची जर्नी कशी होती, या फॅमिली मधली जर्नी कशी होती, कसा तो माणूस होता. म्हणजे 50 किलो कमी केला म्हणजे तो सुरुवातीला काय एवढा भारी थोडी दिसत असणार. तर तेच बघायचं आपल्याला. पोट बघा, माणूस बघा कसा होता आणि काय लाईफ चेंज झालंय. क्या बात आहे, कसं वाटलंय? एक तर टाळ्या वाजवायला पाहिजे हा व्हिडिओ पाहून फक्त, बरोबर आहे ना? यात तुम्ही बघा, 170 किलो वजन असताना माणूस उड्या मारत होता. 170 किलो असताना त्याने डेअरिंग केली की आपल्याला व्यायाम करायचा आहे. येस, ही डेअरिंग खूप महत्वाची आहे मित्रांनो. ही जिद्द खूप महत्वाची. आणि जोपर्यंत जिद्द येत नाही ना मनामध्ये की करायचंय, तोपर्यंत होत नाही. बरोबर आहे ना? हे असंच होत नाही. कोणीतरी सांगून वेट लॉस होत नाही. कोणीतरी सांगून लाईफ मध्ये लगेच बदल होत नाही. ती आपली जिद्द असावं लागते. आणि हीच जिद्द आहे की ज्यांनी त्या जिद्दीमुळे 50 किलो वजन कमी केलंय. करायचं इन्व्हाइट यांना.
आजचे जे सेलिब्रिटी आहेत आपले, जे आपले आजचे हिरो आहेत, करायचं त्या हिरोला आज इन्व्हाइट करायचं का? येस, आहेत का तुम्ही माझ्यासोबत का सगळे? येस, आहेत का? येस, आहेत तुम्ही माझ्यासोबत सगळे? Yes, sir. Sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. जे आपले Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हिरो आहेत, येस, की ज्यांनी खूप लोकांना इन्स्पायर केलंय. येस, आपण त्यांना इन्व्हाइट करू, आणि इन्व्हाइट असं नाही करणार आपण, छान गाणं लावणार आहे त्यांच्यासाठी, आणि तुम्ही सगळ्यांनी सेलिब्रेट करायचंय. तेच सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. मी लगेचच त्यांना इन्व्हाइट करतोय. खूप खूप वेलकम तुमचं सगळ्यात पहिल्यांदा. आणि खूप दिवसापासून चाललं होतं आमचं पियुष सरांचं माझं, 15-20 दिवस झाले, महिना झाला मला वाटतं, खूप दिवसापासून. आणि आज तो योग आला, आणि आम्ही आज ह्या सेशनला, बरोबर आहे सर, पियुष सर, अनम्यूट करा. खूप दिवसापासून चालू होतं, आणि आज तो योग आला. वेळच मिळत नव्हता, काहीतरी चाललं होतं. आणि खूप दिवसापासून चाललं होतं, आपल्या फॅमिलीचं पण खूप दिवसापासून चाललं होतं की पियुष सरांना घ्या तुम्ही. पियुष सरांचं 50 किलो वजन कमी झालंय. आणि खूप खूप अभिनंदन सर तुमचं, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद, माझं चांगलं इन्व्हिटेशन केलंय त्याबद्दल. वेलकम. आणि खरंच म्हणजे तुम्ही हे जे वेट लॉस केलंय, किंवा लोकांना तुम्ही इन्स्पायर केलंय, तुम्ही पियुष सर, ही खूप मोठी गोष्ट आहे. Yes. आणि आम्ही आता जे तुमचं वेलकम केलंय, तर हे वेलकम त्याच्यासाठीच आहे. तुम्ही खूप लोकांना इन्स्पायर करतायत. 50 केजी वेट लॉस म्हणजे इथं बसलेल्यांना हे अशक्य आहे मित्रांनो. हे 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 एवढं वेट लॉस म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. Yes. आपण 10, 15, 20 किलो मध्ये थकतो आपण. मी पण केलंय माझं वेट लॉस. आपल्याला असं वाटतं आता हे किती दिवस चालणार आहे अजून, आवडीची गोष्ट अजून खाल्ली नाही, बरोबर आहे का नाही? तर yes, पियुष सर, खूप खूप अभिनंदन तुमचं. Yes. थँक्यू. तुम्ही आधी सगळ्यात पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या. तुम्ही कुठून बोलतायत, तुम्ही काय करताय, तर सगळ्यांना कळू द्या. माय सेल्फ पियुष गिरीश कंबायते भावसर. मी शिवरून बोलतो, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. आणि मी एक फार्मासिस्ट आहे. मेडिकल शॉप आहे माझी शिरूरमध्ये. गेल्या 25-26 वर्षापासून. पहिले वडील बघत होते, आता मी बघतोय 5-6 वर्षापासून. आणि असंच मग आपलं आवाज येतोय का तुम्हाला सगळ्यांना, बाकीच्यांना? येतोय सर आता? येतोय. हा, आता हो, येतोय. येतोय. येतोय सर आवाज? येतोय सर, येतोय. येस, सर तुम्ही तुमचं प्रोफेशन एकदा शेअर करा प्लीज. येस सर. शिवरून बोलतोय सर, म्हटलं मी. हा, माझं मेडिकल प्रोफेशन आहे. अच्छा, मेडिकल शॉप. मेडिकल शॉप आहे सर माझं. आणि मेडिकल शॉप म्हटल्यावर बैठे काम जास्त असतं. येस येस येस. हा, बैठे कामामुळे मग सर, मी जे बोलतोय 50 किलो झाले का खरंच? येस सर, झालंय ना. फोटो पण आहे सर माझ्याकडे वेट लॉसचे, काट्याचे पण. लोक आहे आपल्या फॅमिलीमध्ये आलेले. आणि नाही, मी सांगतोय 50 किलो झालंय, 52 किलो झालंय आता, आणि थोड्याच दिवसामध्ये 60 होणार आहे, 60 सुद्धा होणार आहे. येस Yes. सर, तर होणार आहे. ती कशी होती, म्हणजे या फॅमिलीमध्ये तुम्ही कधी आलेत, किती दिवस झालेत, एकदा तुम्ही शेअर करा. तर मला आपल्या फॅमिलीमध्ये येऊन 8 महिने झाले. हा. मी नोव्हेंबर मध्ये आलो होतो 2023 मध्ये. आता 8 8 महिने होते मला. 8 महिन्यामध्ये झाले, बरोबर आहे ना? येस सर, 8 महिने. काय बरोबर आहे सगळ्यांनी. ऑसम. 8 महिन्यामध्ये 52 केजी, नॉट अ जोक. ऑसम, व्हेरी ग्रेट. आणि सर, हे वजन कधीपासून वाढायला लागलं होतं बरं? हे सर, पहिल्यापासून? हे वजन पहिल्यापासून तर होतच. मला थायरॉइडचे प्रॉब्लेम खूप होता. पण वडील 2020 ला डेथ झाली त्यांची. त्यानंतर सगळी जबाबदारी माझ्यावर आली घरची.
त्यामुळं मी एक मेडिकल स्टोअर असल्यामुळं माझं सगळं काम मेडिकलमुळे बसून होतं. 2-3 माणसं हाताखाली होते. त्यामुळं त्या जागी सगळं काम होतं. त्यामुळं जास्त वजन वाढत गेलं सर. माझं म्हणजे 170 किलो वजन झालं होतं सर. बाप असं. आणि एवढं वजन वाढल्यानंतर आपण तर काही शांत बसत नाही, बरोबर आहे. जसं मी म्हणतो तुम्हाला की मी काही ना काही प्रयत्न माझे चालूच होते. 84 वरती एवढे प्रयत्न चालू होते म्हटल्यावर तुम्ही 170 होते, बरोबर ना. 170 म्हटल्यावर तुम्ही नक्कीच काही ना काही प्रयत्न केले असेल. हो सर, मी खूप प्रयत्न केले. मी मॉर्निंग वॉक केला. त्यानंतर डायटिशियन कडून प्रोग्राम घेतला. कसं काय खायचं, काय नाही खायचं. त्याच्यात माझे 10-20 हजार रुपये गेले. त्यानंतर हा. मी जिम जॉईन केली सर. रनिंग करून बघितली. त्यानंतर हा. जे आपलं तुम्ही बोलले ना आता लिंबू पाणी घेऊन बघितला, जिरा घेऊन बघितला. खूप प्रयत्न केले सर. काय प्रयत्न नाही केले ते विचारा सर फक्त तुम्ही मला. युट्यूब चाललं होतं का तुम्ही? युट्यूब येस सर, युट्यूब पण चालू होतं. सगळे युट्यूब प्रयत्न करून पाहिले सर. घरातल्या घरात एक्सरसाइज करून पाहिली, योगासन करून बघितले, हा. जिम जाऊन बघितलं, रोज संध्याकाळी जेवण झाल्यावर चालायला जाऊन बघितलं. बर. मग आता सर हे जे वजन तुमचं 170 किलो झालं होतं, येस सर. टोपणे येत होते का? टोपणे जवळच्या लोकांना? अरे बापरे, टोमणे म्हणजे लहान लहान पोरं सुद्धा टोमणे मारून जायचे सर. काय तुम्हाला काय ऐकायला भेटायचं सर? असं जाड आहे, वजन खूप झालंय, वजन कमी करावं लागल, शरीराची काळजी घ्यावं लागल. हा. त्यानंतर एवढं वजन घेऊन जमतं का? गुडघ्याला त्रास होतो का? हा. आणि जेवण कसं आहे तुझं? जेवण जास्त असेल, हेल्दी फूड खात असेल, जास्त जंक फूड खात असेल, खूप टोमणे बरोबर. यायचे. म्हणजे बाहेरचे ते यायचे, घरातले पण यायचे. बरोबर आहे. आणि हे होतच म्हणजे ते साहजिकच आहे. आणि प्रत्येक माणसाला असं वाटतं जाड झालंय म्हणजे खूपच खात असतं, येस बरोबर सर, आहे की नाही? येस सर. ऍक्च्युली ते उलट असतं बरं का. म्हणजे जो माणूस खूप खातो त्याचंच वजन खूप जास्त आहे असं अजिबात नाही, बरोबर आहे ना? बरोबर सर. बरोबर. आणि सर वजन वाढलं होतं तेव्हा घरी घरी कसं होतं? म्हणजे जेव्हा वजन वाढलं होतं तेव्हा चिडचिड वगैरे व्हायची का? हो सर, खूप चिडचिड फॅमिलीमध्ये व्हायची. कसं? मला म्हणजे काय होतं? रिलेशन होते फॅमिलीमध्ये? अं, नेहमी बायकोसोबत भांडणं होत राहायची. हा. आईसोबत चिडचिड होत राहायची. हा. मेडिकलवरच्या मुलांसोबत चिडचिड होत राहायची. हा. ते काही पण झालं का थोड्या थोड्या कारणावरून चिडचिड करायची. खूपच चिडचिड व्हायची. खूप त्रास पण व्हायचा. उठाव वाटत नव्हतं. एका जागी सुस्त बसून राहावं वाटायचं. आणि 100. अशा चिडचिडमुळं मग जास्त राग, द्वेष निर्माण व्हायचा. निगेटिव्ह थिंकिंग, सतत निगेटिव्ह थिंकिंग राहायची मनामध्ये. बरोबर. सतत निगेटिव्ह, पॉझिटिव्ह कधी व्हायचंच नाही. सतत निगेटिव्ह राहायचं. वजन वाढलं म्हणजे निगेटिव्हिटी यायलाच लागते, बरोबर आहे. येस आहे का सर. नाही? जशी तुमच्यामध्ये तर होती तशी आम्ही ती अनुभवली आहे. थोडं आम्ही 84 मध्ये अनुभवत होतो. 84 किलो मध्ये 170 मध्ये तर 100% येणार आहे, बरोबर आहे की नाही? चिडचिड, येस सर. आणि चिडचिड आली की राग आला, बरोबर आहे की नाही? येस ऑटोमॅटिक सर. ते थोडं व्हायला लागतं. पण आता काय काय फील आहे आता सध्या तुमचं? तर आता ट्रिमेंडस अमेझिंग फील आहे सर खूप. या फॅमिलीमध्ये आल्यापासून खूप खूप वेगळे चेंजेस आहे सर. म्हणजे मी ते शब्दात सांगू नाही शकत नाही असे चेंजेस आहे सर. 50 केजी म्हणजे खरंच आणि हे जे आत्ताचं वजन आहे सर, याच्या आधी कधी होतं बरं? 117 किलो याच्या आधी कधी होतं तुमचं? तर आता किती वर्ष? ते 2016-17 ला असेल सर ते. 2000 त्याला तेव्हाचे हां. कपडे आपल्याला लागले असतील. हे काय सर तेव्हाचं आताचं शर्ट आहे. 2018चा शर्ट घातलाय सर मी आज. वा 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 वा, क्या बात 6 वर्ष झाली त्या शर्टला. आहे. व्हेरी गुड. कशी कशी फिलिंग येते? तर फिलिंग म्हणजे खूप छान फिलिंग आहे सर. मला नेहमी माझे घरचे म्हणायचे, की "हे तुझे नवीन कपडे, तू किती नवीन कपडे घेशील?" सर मी दर महिन्याला 1-2 टी-शर्ट घ्यायचो नवीन. कारण की वजन वाढत राहायचं. हा. त्यामुळं दर महिन्याला 2 टी-शर्ट नवीन आणि मागचे शर्ट सगळे मागं पडून जायचे. घरचे म्हणायचे, "मग या कपड्याचं काय करायचं?" आज उलटं झालं सर. ते कपडे घालायची वेळ आली. वा 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 वा. तुम्ही महत्वाचं म्हणजे ते फेकून नाही दिले, ते खूप महत्वाचं आहे. सांभाळून ठेवलं सर. मला विश्वास होता माझ्यावर, की मी करणार म्हणून. दिवस कमी पुढे करणार. मी करणार म्हणून. येस येस. तर ही जिद्द खूप महत्वाची, की होणार आहे, करणार आहे मी. हे मी करणार आहे जेव्हा आपल्या मनात यायला लागतं ना, तर 100% होतं. बरोबर आहे ना? मी करणार आहे, करणार आहे, 100% करणार आहे. जेव्हा हे मनात येतं ना, तेव्हाच आपल्यासोबत हे बदल होतात. Yes? आणि ही प्रेरणा कुठून भेटली तर? सर ही प्रेरणा सगळ्यात पहिले सर मला ऑक्टोबरमध्ये मला कळालं, की बुवा आपल्या गावात एक वेलनेस सेंटर येत आहे.
पण हम्म. होते ऑलरेडी 2, पण राजू सर मला भेटले. राजू सर आणि विजू सर, म्हणजे विजू सरांसोबत एवढी ओळख नव्हती होती, पण राजू हा. सर सोबत जास्त ओळख होती. तर राजू सर बोलले की बा वेलनेस सेंटर चालू करते. त्यांना मी पहिले बोललो की फर्स्ट मला यायचं म्हटलं सर तुमच्याकडं. तर मी राजू सरांचे खूप खूप आभार मानन सर. त्यांच्यामुळं आज सगळं काही आहे इथं, माझ्या कोचमुळं सगळं काही आहे. Yes, तर आपल्याला राजू सर भेटले. राजू सरांच्या रूपाने तुम्हाला तुमचा गुरु मिळाला. येस सर, नक्की नक्की सर. गुरुचे सगळ्यात शब्द आधी पण. राजू सरांसाठी एकदा टाळ्या वाजवा की त्यांना वाटलं यांना मदत करावी. आणि जसं त्यांनी तुमचं लाईफ चेंज केलं, तुमच्यामुळे खूप लोकांचं चेंज होणार आहे आणि होतंय. बरोबर आहे Yes, ना? sir. नक्की तर सर. सगळ्यात पहिले थँक्यू म्हणू आपण आपल्या राजू सरांना की त्यांनी आपल्या फॅमिली पर्यंत तुम्हाला आणलं, हा रस्ता दाखवला. खूप महत्वाचा रस्ता होता. बरोबर आहे ना? येस सर. नंतर लाईफ चेंज व्हायला लागते. गुरुशिवाय काही शक्य नाही सर. हा? गुरुशिवाय काही शक्य नाही. गुरु गुरुशिवाय काही शक्य नाही सर. गुरुशिवाय ज्ञान नाही. तेच आपण कुठल्याही फील्डमध्ये जरी गेलो, कुठलंही फील्ड असू दे आपलं, त्या Yes, sir. फील्डमध्ये आपला गुरु लागतो. सचिन तेंडुलकर मी कायम सांगत असतो, जगातला नंबर 1चा प्लेअर आहे. Yes. तरी पण त्याच्यासोबत गुरु होता. Yes, आणि sir. गुरु होता म्हणून तो नंबर 1 आहे. Yes, बरोबर sir. आहे ना? Yes. आपल्या फील्डमध्ये तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये नंबर 1 आहे. कारण की तुमच्या मागे गुरु आहे. आणि ह्या गुरूंसाठी एकदा टाळ्या वाजवा खरं. गुरूंशिवाय हे शक्य होत नाही. आणि आपण म्हणत असतो गुरुर् ब्रह्म गुरुर् विष्णू, बरोबर आहे की नाही? गुरुर्देव महेश्वरा. तर त्यांच्याशिवाय नाही हे शक्य. हे गुरूंशिवाय आपलं जीवन कधीच बदलू शकत नाही. आणि जसं तुम्ही पहिल्यांदा त्यांच्यासोबत ते ग्रॅटिट्यूड ठेवलं, ते ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. की आपण आपल्या गुरुला नाही विसरलो पाहिजे. ज्यांच्यामुळे आपण आहे त्यांच्यामुळे ते आपण कधीच नाही विसरलो पाहिजे. तर काय काय फायदा झाला? कम्युनिटीचा कसा फायदा झाला तुम्हाला? आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही घरात जर एकटेच असते आणि घरी घरी एकटेच हे सगळं सगळं मिळालं असतं आणि घरी तुम्ही एकटेच हे करत असते तर होऊ शकलं असतं का? नाही सर, शक्यच नव्हतं सर. हे शक्यच नसतं झालं सर. मला ते जर भेटले नसते, हे काही झालंच नसतं सर. कधी होऊ शकलं नसतं. नाही सर, नसतं झालं. आणि शक्यच ह्या नाही. कसं मी सांगितलं, सुरुवात केली मी ह्या फॅमिलीची, आपण ह्या सेशनची जशी सुरुवात केली आणि आपल्या फॅमिली मेंबरचं सांगितलं की बेसिक गोष्टी आहेत, 3 बेसिक गोष्टी, न्यूट्रिशन, आपलं वर्कआउट आणि आपला मील प्लॅन. त्या 3 गोष्टी 100% होतं. हे असंच तुम्ही केलं की काही वेगळं केलंय तुम्ही? नाही सर, मी माझं प्रॉपर मील प्लॅन, न्यूट्रिशन आणि वर्कआउट हे 3 फोकस केले सर मी. या या 3 गोष्टी. 3वर जास्त फोकस केले. याच्या पलीकडे मी काहीच नाही केलंय. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. येस सर. आणि कसा फायदा झाला तुम्हाला? हे व्यायाम करा असं वाटतं का हो? सकाळी तुम्ही रोज असतात सकाळी. रोज सकाळी मी तुम्हाला बघतो. कदाचित मी एखाद दिवशी गावाला गेलेला असू शकतोय, एखाद दिवशी मी नसू शकतोय, पण तुम्ही मला कायम दिसताय. ही जी Yes, sir. कन्सिस्टन्सी अनबिलिव्हेबल आहे. मला व्यसन लागलंय सर वर्कआउटचं रोजचं. हा. लोकांना दुसरं व्यसन लागतं, मला वर्कआउटचं व्यसन लागलंय सर. आपलं आणि वर्कआउट इतकं भारी आहे ना सर, ते सांगू नाही शकत सर. येस येस अनबिलिव्हेबल आहे. आणि व्यसन लावण्यासारखाच हा वर्कआउट आहे का नाही? येस सर, येस सर. व्यसन लावण्यासारखं वर्कआउट सर. तुमची एनर्जी बघितली का सर, आमची एनर्जी डबल निघून जाते सर. येस येस थँक्यू सो मच. आणि हे वर्कआउट आपण एकदा करायला लागलो ना की नक्कीच असं वाटतं की ह्या फॅमिली सोबत आपलं सगळं शक्य होऊ शकतोय. वजन कमी होणारच आहे, पण त्याच्यासोबत मेडिसिन फ्री लाईफ आपण जगू शकतोय. कुठल्याही गोळीशिवाय आपण जगू शकतो. इथं आल्यानंतर ते शक्य वाटायला लागतं. बरोबर आहे की नाही सर? येस सर, नक्की 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 सर. आणि सर तुम्ही काय काय घेतलं बरं? कसं वेट लॉस केलं ते सांगा डायरेक्ट. तुम्ही काय काय केलं? कसं वेट लॉस केलं? तर मला राजू सर भेटले, मग मी वर्कआउटला जॉईन झालो त्यांच्याकडं. हा. वर्कआउटला जॉईन झाल्यानंतर एक 2-4 दिवस मी वर्कआउट केला. त्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं असं असं आहे वर्कआउटला येत जा. मग मी गेलो सर वर्कआउटला. रोज वर्कआउट करत गेलो. मग राजू सर म्हणे आपलं डाएट प्लॅन राहतं, न्यूट्रिशन राहतं. मग त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे. म्हटलं ठीक आहे चालेल, मला करायचं, कारण की मला करायचंच होतं सर. पण हा. तुमच्या हेल्थ टिप्स ऐकत गेलो सर मी सेशन झाल्यावर. ते हेल्थ हा. टिप्स चेंज झालो सर. माझं माइंड चेंज झालं सर. कारण की हेल्थ टिप्स आपण रिझल्ट ऐकतो सर, यांचे कसे रिझल्ट आले, काय आले. मग मी त्या पद्धतीने चालू करत गेलो सर. आणि नंतर माझं चेकअप वगैरे झालं. सोनल सर आले, चेकअप घेतलं माझं. चेकअप वगैरे केलं. मग मी जॉईन झालो सर. पण मग मी असं जॉईन झालो सर की म्हटलं आता थांबायचं नाही. बरोबर. आता ब्रेक करायचा नाही. मग मला राजू सरांनी प्रॉपर डाएट प्लॅन दिला. आणि मी रुटीन चालू केली. हा. रुटीन अशी चालू केली सर, रोज सकाळी मी 7 ला उठत होतो सर. 7 हा. ला उठल्याऐवजी मी आता 4:30 ला रोज उठतो. वा वा. 4:30 ला डेली उठतो सर मी आता. म्हणजे
एक 8 महिन्यापासून मी डेली 4:30 ला उठतो. उठल्यानंतर याला जातो, क्लबला जातो. हा क्लबला जाऊन डेली वर्कआउट करतो आणि हा. वर्कआउट नंतर आपला शेक घेतो रोज. आणि Yes, sir. डाएट प्लॅन वेगळा सर. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि कसं करताय मग दिवसभर एकदा कसं कसं केलं एकदा सांगा तुम्ही सगळ्यांना, आपल्या फॅमिलीत हे सगळे सांगा त्यांना कसं केलंय. सर उठल्याबरोबर पहिले मी आपलं घेतला ड्रायफ्रूट वगैरे खात राहतो सर. वर्कआउट नंतर शेक घेतला, नंतर जेवण कधी करायचे तुम्ही? सर जेवण मी 12 वाजता करत होतो. हा आणि जेवणामध्ये आपलं पहिले सलाड घेतो सर. येस आणि येस हा जे आपल्या कोचनी दिलेलं आहे त्या कोच जेवण करतो. पण जेवण आपलं साधं सर, म्हणजे खाऊन वजन कमी केलं नाही सर मी, उपाशी राहून वजन कमी नाही केलं. बऱ्याचदा असं होतं सर, हा बऱ्याचदा असं होतं की बुवा उपाशी राहून पण वजन कमी होतं, पण ते उपयोगाचं नाही सर. येस 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 व्हेरी गुड. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं तुम्ही, त्याच्यानंतर खायला मिळायचं का तुम्हाला? येस सर. 4ला पण आपलं खायचं, हा 4 वाजता पण खायचे काहीतरी. सर 4 वाजता पण मी आपलं सोया चंक्स, पनीर वगैरे घ्यायचो आणि संध्याकाळी शेक घ्यायचो सर आपला. आपला वा. शेक इतका छान आहे सर, त्याच्यातून आपल्याला पूर्ण विटॅमिन्स, मिनरल्स टोटल आपल्या बॉडीला, म्हणजे आपण जे जेवण करतो त्या शेक मधून आपल्याला ते भेटतं सर. सगळंच आणि भेटतंय. येस सर, येस सर. Great, म्हणजे great, great. जेवणापेक्षा मला शेक चांगला वाटतो सर आता. हा. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे 50 किलोचे वजन कमी झालंय, तुम्हाला काय थकवा वाटतोय का? आपल्या खूप लोकांचा प्रश्न. थकवा नाही वाटत काही. हा. आणि माझे असं बऱ्याचदा म्हणतात की बुवा तुझी चरबी लोंबन किंवा तुझं मांस असं हे होऊन जाईल सर. तर काहीच नाही, तसं काहीच नाही झालंय सर माझ्यासोबत. तुम्ही जगातला नंबर 1चा व्यायाम करताय, कसं काय होईल? सर मी वर्ल्ड बेस्ट न्यूट्रिशन घेतोय आणि घेत राहणार. हा. काहीच विषय नाही. वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन घेतायत आणि सगळ्यात भारी व्यायाम करता तुम्ही. कसं ते स्किन तुमची लोंबणार आहे? शक्यच नाही ते. शक्यच नाही सर. नक्कीच नाही. तर खूप छान होतं हे सगळं तुमच्यातले बदल. आणि महत्वाचं म्हणजे 50 केजी वेट लॉस झाल्यानंतर एनर्जी कशी आहे? सर एनर्जी डबल नाही सर. एनर्जी म्हणजे खूप एनर्जी सर माझी आता. पहिले मी इतका आळशी होतो सर, मला हा. काहीच करूच वाटत नव्हतं. एका जागी बसलं का बसले, एक 5-6 घंटे उठायचंच नाही. आता मी म्हणजे उठून उभं राहतो सर. नसलं मी माझी इच्छा तरी उठून उभं राहतो सर. म्हणजे हे पॉझिटिव्ह चेंजेस होता सर. क्या बात आहे. काय चेंज हे काय पाहिजे आपल्याला. आणि तर तुम्ही मेडिकल क्षेत्रात आहे. येस सर. मेडिकल क्षेत्रामध्ये काम करतायत आणि वेट लॉसला तुमच्याकडे भरपूर सोल्युशन आहे. ऑपरेशन करून सुद्धा वजन कमी होतंय, तुम्हाला माहिती आहे सगळं. खूप होऊ शकतं सर. पण याच्याशिवाय पर्याय नाही सर. आपल्या न्यूट्रिशन शिवाय पर्याय नाही सर. कारण की मेडिसिन हे क्षणिक सुखासाठी आहे. डोकं दुखली, गोळी खाल्ली, बरं झालं. पुन्हा बरोबर. दुखन, गोळी घ्यायची. पण येस. हे आपलं कायमसाठी, लाईफ चेंजिंग साठी सर आहे. नक्कीच नक्कीच. आणि मेडिसिन खाऊन शेवटी किडन्या खराब होणार आहेत, अवयव खराब होणार आहेत आपले. येस सर सर. माझ्या पियुष. मनात विचार असा आला होता सर, कधी कधी मेडिसिन वाटतं आपल्यालाच गोळ्या चालू होईल. 100%. आणि त्या झाल्याच थायरॉइडचा पण त्रास होता तुम्हाला, बरोबर आहे ना? थायरॉइडचा पण त्रास आहे. कंट्रोल मध्ये आलाय सर, काय वाटतंय तुम्हाला? 40-50% कंट्रोल मध्ये आलंय सर. माझं पहिले TSH 50+ होतं सर, आता हा. 24 आहे सर. 20 डायरेक्ट प्लस. हाफ कमी झालंय. वा वा वा, व्हेरी गुड. एकदा टाळ्या वाजवा सरांसाठी. थायरॉइड सुद्धा नॉर्मलच्या दिशेने चाललाय आणि तो 100% होणार आहे. तेच थोड्या दिवसात तो thyroid सुद्धा पूर्णपणे नॉर्मल होणार आहे. प्रॉब्लेम सर ऍसिडिटी, हा. पायावर सूज येणे, हा. ऍसिडिटीची रोज गोळी लागायची सर. घरचंच मेडिकल होतं, विचार करायचा आणि घेऊन टाकायची एक गोळी. पण बरोबर. आता 8 महिन्यापासून मी 2-3 गोळ्या घेतल्या असेल सर. क्या बात आहे. 8 महिन्यात फक्त 2-3 गोळ्यांचीच गरज पडली. हे लाईफ आपल्याला जगायचंय मित्रांनो. वेट लॉस करायचंय ना, ते याच्यासाठी करायचंय. जसं पियुष सर म्हणले ना, उपाशी राहून पण वजन कमी होतं कमी. येस, पण ते काहीच कामच नाही. शरीरातल्या पाण्यातून आणि स्नायूतून आपलं वजन कमी होत असेल तर ते वजन कमी होणं काहीच कामाचं नाही. असं हेल्दी वजन कमी व्हायला पाहिजे. माणूस तुमच्या समोर आहे, 50 किलो वजन कमी होणे, एनर्जी कशी बघा तुम्ही. आणि त्यांची एनर्जी पाहिजे असेल तर वर्कआउटला यावं लागेल सकाळी. येस सर, नक्कीच. वर्कआउट बघितलं की त्यांची एनर्जी सुद्धा दिसेल तुम्हाला. नॉन स्टॉप माणूस वर्कआउट करतोय. आता 117 किलो वजन आहे. 117 किलो वजन घेऊन सुद्धा तो माणूस तेवढ्या येस माझ्यासारखा व्यायाम करतोय, कुठल्या कोच पेक्षा कमी नाहीये. येस, तर हे फक्त शक्य होऊ शकतंय त्यांच्या डेडिकेशनमुळं. मी जे 3 गोष्टी सांगितल्या ते आता गरजेचंच आहे, पण डेडिकेशन पाहिजे. ह्या माणसासारखं डेडिकेशन तुमच्या सगळ्यांमध्ये असेल ना, काहीच दिवसामध्ये तुम्ही आयडल लेवलला येणार आहे. येस, काहीच दिवसामध्ये तुमचं आयडल लेवल जवळ असणार आहे. येस, पण त्याच्यासाठी ते डेडिकेशन पाहिजे आपल्याला. आणि हे डेडिकेशन देण्यासाठी हे इन्स्पिरेशन
बरोबर आहे ना? हेच इन्स्पिरेशन पाहिजे आपल्याला सगळ्यांना. असं इन्स्पिरेशन तुम्ही तुमच्या समोर ठेवा आणि हाच आपला हिरो आहे. ज्याला आयडल लेवल यायचंय ना त्यांच्यासाठी हे हिरो आहेत बरं का. हे आयडल आहेत आणि तुम्ही नक्कीच हे आयडलला तर डोळ्यासमोर ठेवा. काही दिवसांनी आपल्याला शक्य आहे, आपलं सुद्धा वेट लॉस शक्य आहे आणि काही दिवसांनी आपण सुद्धा काही दिवसांनी आयडल लेवलला आलेलं दिसणार आहे. 50 किलो कमी होऊ शकतं म्हणजे आपण आयडल लेवलला येऊ शकतोय का मित्रांनो? आपलं आयडल लेवल म्हणजे 10, 20, 30 किलो आहे मॅक्झिमम. इथं बसलेले 90% लोक, बरोबर आहे की नाही? तेच रिलेट करीत असून तुम्ही 30 किलो तर असंच होऊ शकतं, 50 किलो होऊ शकतं म्हणलं 30 किलो का नाही होऊ शकत. तर काय सांगणार तुम्ही यांना सगळ्यांना? एक काहीतरी एक सल्ला देऊन जा, होऊ शकतंय का हे सगळं? सर सगळं शक्य होऊ शकतं. फक्त आपलं मन पॉझिटिव्ह पाहिजे, आपलं ध्येय चांगलं पाहिजे आणि हा. आपले विचार चांगले पाहिजे सर. आपले विचार जर पॉझिटिव्ह असले तर सगळं काही शक्य आहे. पण सर Yes. एकदा तुमचं वजन जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने हेल्दी पद्धतीने जर कमी करायचं असेल तर हर्बल लाईफ शिवाय पर्याय नाही सर. मी सगळं ट्राय करून बघितलं आणि Yes, आपलं yes. कोच मार्गदर्शन सर, आपल्याला कोच आपला गुरु सगळ्यात महत्वाचा आहे सर याच्यात. खूप महत्वाचं आहे. आणि हे मार्गदर्शन तुम्हाला आपल्या फॅमिलीतून योग्य पद्धतीने मिळतंय का? येस सर, आपल्या फॅमिलीतून मी याच्या पहिले पण जॉईन केली सर. 2020 मध्ये मी हर्बल लाईफ जॉईन केली होती. पण मला अशा पद्धतीचं मार्गदर्शन नाही भेटलं सर. मला ते काय बोलले, असं असं कर, जेवण कर, वर्कआउट करायचं तर नाही कर. बस अशा चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन भेटलंय. आपल्या ह्या वेलनेस फॅमिलीमधून मला एकदम योग्य मार्गदर्शन भेटलंय सर. Yes, योग्य yes. पद्धतीने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने सांगितल्या गेलेल्या मी ते प्रॉपर फॉलो केलंय सर. क्या बात आहे. येस तर सर. हे सगळं क्रेडिट आपल्या सगळ्या कोचेसला जातंय बरं का. आमचे सगळे कोचेस असे अनबिलेबल आहेत. ते सगळ्यांकडून छान करून घेतात म्हणजे घेतात, मागच लागतात आमचे सगळे लोक आणि ते मागं लागतात म्हणून वेट लॉस होतं. तर हे 100% करून घेणारा गुरु पाहिजे, जसं पियुष सर म्हणतात ना, आणि गुरु आपल्याकडून करून घेतो. बरोबर आहे की नाही? गुरु फक्त सांगत नाही गोष्टी, गुरु करून घेतात तो. आणि हे सगळे गुरु हे आमच्या फॅमिलीमधले असेच आहे की ते करून घेतात. आणि बरेच जण म्हणतात सर की बाबा हा. आपलं न्यूट्रिशन असं आहे तसं आहे सर. मी त्यांना म्हणाल की आपलं न्यूट्रिशन एकदम सेफ आहे सर. वर्ल्ड बेस्ट न्यूट्रिशन आहे सर आपलं. मी स्वतः कंझ्युम करतोय 8 महिन्यापासून. मला काही प्रॉब्लेम नाही. राजू सर गेल्या 4 ते 4.5 वर्षापासून कंझ्युम करताय. त्यांना सुद्धा एकदम छान रिझल्ट आलाय सर. ते एकदम फिट आहे, आता आयडल वेटवर आहे सर, 75 वर आहे. आणि तुम्ही त्यांना पाहून घेताय म्हणजे जे काय व्हायचं आधी त्यांना होईल, बरोबर आहे की नाही? सर समजा काय पहिले मी त्यांना बघितलं, मी पहिले त्यांना बघितलं की बस त्यांनी केलंय, मग आपण का नाही करायचं सर? हा, बरोबर आहे. म्हणजे जर काही झालं तर पहिलं त्यांना होईल मग मला होईल. सर काहीच होणार नाही सर. कसं काय होईल सर? सर आपण दोघंच नाही सर, या फॅमिलीमध्ये खूप सारे आहे सर. आपल्या फॅमिलीमध्ये मी तो म्हणतो 600-700 जण आहेत. आपण सकाळी रोजची वर्कआउटला सर. काहीच बरोबर. प्रॉब्लेम नाही सर. आपलं वर्ल्ड बेस्ट न्यूट्रिशन आहे. शुगर असो, बीपी असो, काही प्रॉब्लेम असो, त्याला प्रॉब्लेम नाही सर. घेऊ शकतात सगळेजण. 100% घेऊ शकतो. आणि मेडिकल फील्डचा माणूस सांगतोय बरं का तुम्हाला, जो की गोळ्या विकतो मेडिकलमध्ये आणि खूप मोठं मेडिकल आहे त्यांचं, गावातलं सगळ्यात मोठं मेडिकल त्यांचं, बरोबर आहे ना सर? येस सर, येस सर, येस सर. आणि तो माणूस तुम्हाला सांगतोय की गोळ्या खाण्यापेक्षा आपण न्यूट्रिशन खायला पाहिजे आणि शरीर चांगलं ठेवायला पाहिजे. मी हा पण त्यांचा आपल्या दुकानातले पण प्रोटीन घेऊन बघितले सर, पण याच्यासारखा रिझल्ट नाही आला सर. सवयच नंबर 1 न्यूट्रिशन आहे हे. याच्यासारखा रिझल्ट दुसरं कसं देऊ शकतोय कोणी? बरोबर आहे नाही का सर, नाही? नाही. तर एक एकदा प्रकारचं जेवण आहे सर आपलं, औषध नाही, हे जेवण आहे सर आपलं एक प्रकारचं. 100% हे जेवण आहे. याला आणि चहाची समज रिप्लेसमेंट करायची, तो ऑफ फ्रेश घेऊ शकतो सर. येस येस येस. पियुष सर सांगतात बरं का हे. पियुष सर सांगतायत की तुम्ही हा फ्रेश घेऊ शकताय, तुम्ही शेक घेऊ शकताय. मेडिकल फील्डचा माणूस सांगतोय. आम्ही तर सांगणार आहे, आम्ही वेलनेस कोच आहेत, बरोबर आहे नाही? तुम्हाला असं वाटत असेल यांना काय द्यायचं ते, यांना काय करून घ्यायचं ते, हे सांगणारच आहे. मेडिकल फील्डचा माणूस सांगतोय की सगळं तेच आहे, हे सगळं आपण करायला पाहिजे. आपलं लाईफ इथं आल्यानंतर चेंज आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि ते इथंच होऊ शकतंय. मी ग्रीन टी पण घेऊन बघितली, हा, ग्रीन टी पण घेऊन बघितली, पण ऑफ फ्रेश सारखी ताकद नाही सर. कशातच नाही. आणि हा फ्रेश इज 20 टाइम्स बेटर देन ग्रीन टी, बरं का? जर तुम्ही ग्रीन टी घेत असेल इथं कोणी, तर तुम्हाला सांगतो फ्रेश इज बेटर देन, फ्रेश इज 20 टाइम्स बेटर देन ग्रीन टी. 20 Yes, sir. पटी 20 पटीने आपला अफ्रेश चांगला आहे. तर Yes, sir. नक्कीच मध्ये आपण सगळ्यांना देऊ शकतो. अफ्रेश चहा बंद करा. आधी सांगतो तुम्हाला, इथं जर तुम्ही आले असाल, नवीन असाल, तर सगळ्यात पहिल्यांदा चहा बंद करा आणि अफ्रेश घ्यायला चालू करा. 2 टाइम चहा घेत होतो मी. आता 8 महिन्यापासून एक पण चहा नाही घेतली आहे. 2-3 टाइम ऑफ फ्रेशच घेतो सर. ऍसिडिटी पूर्णपणे बरी झाली आहे सर माझी. आणि आता मी एकदम फिट आहे सर. एकदम
सांगू शकत नाही सर मी शब्दामध्ये आता. क्या बात आहे. आणि तुमच्याकडे पाहून वाटतंय ना आम्हाला ते दिसतंय. पियुष सर किती वजन होतं तुम्ही आले तेव्हा किती वजन होतं? 1 170 सर, 170. परत कधी करायचंय तेवढं? आता करायचंच नाही सर. आता आयडियल वेटवर यायचंय सर. आता विचार पण नाही करायचा त्या गोष्टीचा सर कधी. ह्या आयुष्यात तरी हे शक्य नाही आता. नाही नाही सर, नाही सर, नाही सर. एकदा सगळ्यांनी पियुष सरांसाठी टाळ्या वाजवा. अनबिलेबल रिझल्ट हा अनबिलेबल. येस तुम्ही इन्स्पिरेशन आहे सर आमच्यासाठी. सॅल्यूट आहे तुम्हाला. Yes. सरांसाठी एक छोटं गाणं लावायचं का? शब्बास्तिया द्यायचं का सरांना सगळ्यांनी? आपण सगळे देऊ. आणि सरांच्या फॅमिलीचं खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये. त्यांना पण येस. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. बरोबर आहे ना? पियुष तर सर माझ्या मिसेस, माझी आई, माझा भाऊ यांच्याशिवाय हे शक्य पण नव्हतं सर. त्यांनी मला वेळोवेळी सगळं देत गेले. माझ्या मागं लागून करून घेत गेले सर. माझे कोच, मेंटॉर यांचे मार्गदर्शनशिवाय शक्य नाही सर हे सगळं. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि खूप खूप अभिनंदन तुमच्या घरच्या सगळ्यांचं की ज्यांनी तुम्हाला साथ दिली आणि त्याच्यामुळे हे शक्य होऊ शकलं. आरती मॅडमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्या आईंचं खूप खूप अभिनंदन की ज्यांनी घरातून साथ असणं खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे ना? Yes. सर खूप खूप अभिनंदन तुमचं. आपण छान गाणं लावू सरांसाठी आणि सर सगळ्यांनी मी ऐका ना हा सर. Yes. सर मी आपले जेवढं पण न्यूट्रिशन आहे मी सगळं कन्झ्युम केलंय सर. फॉर्म्युला 1, शेकमेट, प्रोटीन, फॉर्म्युला 2, जॉईंट हा सपोर्ट, कॅल्शियम सर गुडघ्यासाठी खूप छान आहे सर. माझं जेव्हा वेट लॉस होत होतं त्यावेळेस हा मी जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम कंटिन्यू घेत गेलो सर. माझे खूप गुडघे पेन करत होते. पण आता बरोबर. माझा कोणताही प्रॉब्लेम नाही राहिला सर गुडघ्याचा आणि कॅल्शियमचा. म्हणजे इतका 100 छान रिझल्ट आलाय सर. सेल्युलोज पण घेतली जेणेकरून माझी चरबी हे नाही झाली सर, अशी लोंबळली नाही चरबी. बरोबर आहे. हा. बरोबर आहे. आणि हर्बल लाईफ लेन्स पण घेतली सर मी हार्ट साठी. त्यानंतर रिबिल्ड पण घेतली मी जिम साठी. बेटा हम्म. हार्ट घेतलंय. हा त्यानंतर अजून काय, सगळं ट्राय. हायड्रेट घेतलंय सर. वा 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 क्या बात आहे. आणि आता सध्या काय कंटिन्यू करताय तुम्ही? सर मी आता आपला बेसिक किट शेक घेतोय सर. हायड्रेट हा घेतोय हा आणि रिबिल्ड घेतोय सर. क्या बात आहे. येस आणि सर. रात्री चालू आहे अजून पण तुमचं? सर रात्री पण शेक चालू आहे सर. मी जेवणच नाही करत आहे. 8 महिन्यापासून मी फक्त 10-15 वेळेस जेवलो असेल सर बस. क्या बात आहे. 8 आणि महिन्यापासून मी फक्त शेकवर आहे सर संध्याकाळी. आणि वा शेक वा. नाही पिलं तर सर माझा दिवसच जात नाही. मला उपाशी राहिल्यासारखं वाटतं. नाही सर, नाही सर. मीच तुम्हाला सांगतोय सर. हा मी खाऊन वजन कमी केलंय. उपाशी राहून वजन नाही कमी केलंय. क्या बात आहे. बघा जे खाणारे आहेत ना लक्षात घ्या बरं का. असं होतं हेल्दी भेटलं ते असं होतं असतं. हं? मी हे? तर सगळ्यांसाठी एक सजेस्ट करेन सर. संध्याकाळी जर शेक घेतला तर खूपच चांगलं आहे सर. कारण की जेवणातून आपल्याला खूप ऍसिडिटी ते पचत नाही सर. आपले म्हणजे लाईफस्टाईल अशी झालेली सर की आपण लेट जेवतो त्यामुळे आपल्याला बरेच प्रॉब्लेम होतात. तर शेक जर घेतला आणि आपण झोपलो तर काही प्रॉब्लेम नाही सर. आपल्याला रात्री जास्त जेवायची गरज नाही सर. आपण उगाच भरत राहतो पोटामध्ये. बरोबर आहे. Yes. येस सर. खूप खूप अभिनंदन परत एकदा. आणि छान सरांचा एक शब्बास सगळ्यांनी मिळून द्यायच्या.
येस. आणि पियुष सर ही आत्ताशी सुरुवात आहे. आपल्या हेल्दी जीवनाकडे सुरू झालेलं ही आत्ताशी सुरुवात आहे. आणि मला गॅरंटी आहे की काही दिवसामध्ये तुम्ही आयडियल शेपला सुद्धा असणार आहे. आणि असंच सेशन आपण परत जेव्हा पियुष सर आयडियल शेपला येतील ना तेव्हा ते 75 सर आता हा 75 वर सेशन पुन्हा. येस. आणि 75 kg काही दिवसामध्ये म्हणजे राहिलेले 40-45 किलो वजन आहे ना 100% तुम्हाला काही दिवसात कमी झालेलं दिसणार आहे. मित्रांनो तुम्ही नक्कीच आमच्या फॅमिली सोबत राहा. मला गॅरंटी आहे. येस. त्यांचं हे पूर्ण वेट लॉस होणार आहे. ते पूर्ण आयडियल लेवलला येणार आहेत. आणि हे बघण्यासाठी तुम्ही आपल्या फॅमिली सोबत नक्कीच राहा. तुमचं जे वाढलेलं वजन आहे ते नक्कीच इथं येऊन कमी होणार आहे. तुमचे जे वाढलेल्या गोळ्या आहेत, तुमच्या ज्या वाढलेल्या मेडिसिन आहेत, त्या नक्कीच इथं आल्यानंतर बंद होणार आहेत. तेच त्याच्यासाठी तुम्ही या फॅमिलीमध्ये या. आणि ह्या फॅमिलीमध्ये येता असा अनुभव घ्या. तुमचं वजन तर कमी झालंच आहे, तुम्ही मेडिसिन फ्री झाल्याच आहे आणि त्याच्यासोबत आमचे पियुष सर सुद्धा आयडियल लेवलला आले. तर हे बघण्यासाठी तुम्हाला सर माझ्यासोबत आता मी 20-25 जण घरचेच फॅमिली मेंबरशिप आहेत त्यांना पण मी जे पण माझ्यासोबत जॉईन आहे ते पण कन्झ्युम करताय आता. आणि घरचे आमचं म्हणजे संध्याकाळी सर स्वयंपाकच होत नाही सर. घरचे आम्ही सगळे तेच कन्झ्युम करतो सर. क्या बात आहे. येस. सर असं पाहिजे. आरोग्य मिळवलंय ना तर ते आपण दुसऱ्यांना सुद्धा दिलंच पाहिजे. आपल्या जवळच्या लोकांना आपण आरोग्य दिलंच पाहिजे. मित्रांनो आपण जे फील करतोय ना ही जी फिलिंग आतून जी येते ना ही फिलिंग आपण आपल्या घरच्यांना दिली पाहिजे. आपल्या जवळच्या लोकांना दुसरं कोणी देऊ शकत नाही. तेच तुमच्या बायकोचा विचार फक्त 2 मिनिटात बनतं सर. आपलं जेवण फक्त 2 मिनिटात बनतं सर. जास्त हा. वेळ नाही लागत सर. की 2 मिनिट में मॅगी बनती है असं ऐकलं होतं आपण. होतं का? नाही होत. इथलं जेवण फक्त 1 मिनिट तयार होतं. जेवण बनतं आपलं. येस सर. ते पण हेल्दी सर. Yes. आपलं ध्येय चांगलं पाहिजे सर. आपण पॉझिटिव्हिटी राहायला पाहिजे कायम. तर सगळं काही शक्य आहे सर. त्याशिवाय नाही. आणि आपली फॅमिली पण खूप छान आहे सर. आपल्या फॅमिलीमध्ये येऊन सगळे पॉझिटिव्ह बोलतात, सगळे छान बोलतात सर. आणि कोच शिवाय शक्य नाही सर आपल्या फॅमिलीमध्ये. काही शक्य नाही. मार्गदर्शन सर तुमचं पण मार्गदर्शन खूप छान आहे सर. खूप छान वर्कआउट होतं सर सकाळी. आणि Thank you. तुमचं वर्कआउट बघून सर मी खूप एनर्जेटिक होऊन जातो सर. राजू सरांना एकदा सर स्पॉटलाइट करा सर तुम्ही. येस सर. येस येस येस. राजू सर नमस्ते. क्या बात है. आपने तो लाइफ चेंज कर दी. अनम्यूट करा. तुमच्या सारख्यांचा आशीर्वाद आहे सर. नाही आम्ही तर आहोतच पण हे अनबिलिव्हेबल आहे. तुम्ही जो इनिशिएटिव्ह घेतलाय ना तर हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय. तुम्ही जर त्यांना हा रस्ता दाखवला नसता ही हेल्थचा हे मार्ग ओपन करून दिले नसते तुम्ही हे दरवाजे उघडे केले नसते तर नक्कीच ते आत्ता जे लाईफ जगतायत ते 100% असं फिलिंग ते घेऊ शकले नसते. हे सगळं तुमच्यामुळे झालं. येस सर. आपल्या कोचमुळे शक्य नाही सर. आपल्या फॅमिलीमुळे शक्य नाही. मी प्रत्येकाला एक सांगू इच्छितो की आपल्या फॅमिलीमध्ये या सर खूप लाईफ चेंज होती सर इथं. आणि हेल्थ पण मिळवता येते, चांगली हेल्थ मिळवता येते सर. हेल्दी हेल्थ. आणि आजकाल हेल्थच खूप इम्पॉर्टंट आहे सर. हेल्थ आहे तर सगळं काही आहे सर. बाकी काही नाही सर. ग्रेट सर. थँक्यू सो मच. सर थँक्यू सो मच. सर थँक्यू सो मच की तुम्ही तुमचा तो एक्सपिरियन्स मनमोकळ्यापणाने तुम्ही शेअर केला. हा बऱ्यापैकी आम्ही शिकला माणूस आहे पण इतकं मनमोकळेपणाने तो सांगतोय ना की तुम्ही हे करायला पाहिजे. हा बरोबर आहे की नाही. येस. तुम्ही वेलनेस मध्ये आलो ना आपण आपली लाईफ चांगली ठेवली हेल्दी राहिलो फिट राहिलो तर या गोळ्यांची गरजच पडत नाही. हे दुकानं बंद करून राहिलेत. हा पण बरोबर आहे की नाही. पण एवढा मन मोकळा माणूस आम्ही येस. वा 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 क्या बात आहे. येस माझा शेक तयार होत होते मी पण लगेच शेकच घेणार आहे. येस पण जाताना एक छानचं गाणं कारण की आत्ताशी सुरुवात आहे जसं मी तुम्हाला म्हटलं ना वी आर जस्ट गेटिंग स्टार्टेड. आत्ताशी सुरुवात झाली आपली. आणि असं समजा की 217 पासून मी आता वेट लॉस चालू केलंय आणि 75 पर्यंत मला यायचंय. तर काही दिवसामध्ये तुम्ही 75 पर्यंत सुद्धा येणार आहे. तर बेस्ट ऑफ लक आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला. आणि एक छोटंसं गाणं परत आमच्याकडून धन्यवाद. मला जोड़ना है तुझे ऊंचा, परों को खोल के रख, कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख. अभी आगाज है तेरा, बहुत कुछ सीखना है,
कमर कसनी अभी बाकी है, मुट्ठी भींचना है अभी, बेस्ट ऑफ लक पाहिजे तुमचं आम्हाला, तुमचं सगळ्यांचं बेस्ट ऑफ लक पाहिजे. आगाज है तेरा, बहुत कुछ सीखना है. कमर कसनी अभी बाकी है, मुट्ठी भींचना है. भले हालात हो कैसे भी, बस ये सोच ले तू, यही है जिद यही है रार, बस अब जीतना है. लिखूंगा खुद नई तकदीर अपने हाथ से मैं, रगों में खून के संग इस जुनू को घोल के रख. कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख. जोड़ना है तुझे ऊंचा, परों को खोल के रख. कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख. जोड़ना है तुझे ऊंचा, परों को खोल के रख. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. अभी तो जंग है जारी, अभी हारा नहीं है तू, जो सहले तंज सारे, ऐसा बेचारा नहीं है तू. अभी तो जंग है जारी, अभी हारा नहीं तू, जो सहले तंज सारे, ऐसा बेचारा नहीं तू. भरोसा रख खुदा पे और अपने हौसलों पे, तुझे तो चांद बनना है, कोई तारा नहीं तू. करेंगे वो जो करना है, जो चाहेंगे वो होगा, ये अब तू ठान ले, तकदीर से भी बोल के रख. कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख. जोड़ना है तुझे ऊंचा, परों को खोल के रख. कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख. जोड़ना है तुझे ऊंचा, परों को खोल के रख. कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख. जोड़ना है तुझे ऊंचा, परों को खोल के रख. ला 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 ला. येस तर खूप खूप बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि थोड्याच दिवसात वाट बघतोय आम्ही तुमची परत आयडियल शेपला. थोड्याच दिवसात आयडियल शेपला तुम्ही असणार आहेत, मला गॅरंटी आहे. येस, आणि ही गॅरंटी फक्त तुम्ही आहे म्हणून आहे मला. येस, कारण की मला माहिती पियुष सरांचं डेडिकेशन काय आहे. येस, पियुष सरांची एनर्जी काय आहे मला माहिती. हे थोड्या दिवसात नक्कीच होणार आहे. तर खूप खूप बेस्ट ऑफ लक. आणि हे बेस्ट ऑफ लक फक्त मी नाही दिले, तर आपल्या सगळ्या फॅमिलीने तुम्हाला बेस्ट ऑफ लक केलंय. तर नक्कीच तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल की किती दिवसांमध्ये तुम्ही अजून किती दिवस घेणार आहेत आपल्या आयडियल शेप घ्यायला. सर मी अजून एक 3-4 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये होऊन जाईल सर. मी 3 माझ्या महिने- निर्णयावर ठाम आहे सर. 3 महिन्यामध्ये कितीपर्यंत येणार आहेत तुम्ही? मी सर 100 वर येईल 3 महिन्यामध्ये. वा 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 वा, ग्रेट Yes, ग्रेट sir. ग्रेट. मी मस्त. माझं ध्येय पूर्णपणे केलंय सर. 100% ते पूर्ण होणार आहेत. Yes, sir. खूप खूप मी पण अभिनंदन. सगळ्यांना सांगू इच्छितो हा. या आपल्या फॅमिलीमध्ये तर Yes. हेल्थ खूप छान पद्धतीने भेटल्या जाते. हेल्थ सोबत. हॅलो. येस येस सर, आवाज येतोय. येस सर. हा, थँक्यू सर, मला इथं बोलण्याची संधी दिली सर. थँक्यू थँक्यू. आभार. Yes. सगळ्यांनी ऐकलं सेशन, त्याबद्दल पण. येस येस येस. आणि तुमचं ऐकण्यासारखी होती ही स्टोरी. उगाच थांबले नाहीत लोक, हे ऐकण्यासारखं होतं म्हणून थांबलेत. आणि हे इन्स्पिरेशन आहे. येस, हे इन्स्पिरेशन असं भेटत नाही, हे तुम्ही दिलंय आम्हाला. येस, सो थँक्यू सो मच की आम्ही सगळे तुम्हाला बघून एकदम फिट होणार आहे. मी सुद्धा अजून फिट होण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला ही तुमचं एक्सपिरियन्स बघून. आणि आपले भरपूर फॅमिली मेंबर आहेत ते ठरवणार आहेत. आपले कोचेस सुद्धा अजून आयडियल शेपला येणार आहेत. हे तुमच्यामुळे शक्य होणार आहे. तुमच्यामुळे खूप लोकांना इन्स्पिरेशन मिळणार आहे. सो थँक्यू सो मच. हे सेशन खूप छान झालंय आणि खूप लोकांनी मन लावून ऐकलंय. आणि मला माहिती आहे हे सेशनमुळे तुमच्या लाईफमध्ये खूप चेंजेस होणार आहे. येस, सो थँक्यू सो मच. आपण उद्या सकाळी भेटूया. वर्कआउट लिंक तुम्हाला सगळ्यांनी नवीन जर येस वर्कआउटला आणि सरांना बघायचं असेल तर सकाळी यावं लागेल तुम्हाला.
आणि वर्कआउट लिंक दिली. तुम्ही कोणी नवीन असाल तर तुम्ही यायचंय, तुमचं नाव आणि समोर कंसामध्ये कोचचं नाव टाकायचंय, म्हणजे आम्हाला लक्षात येईल की तुमचे कोच कोण आहेत. जसं सरांनी सांगितलं ना, कोच शिवाय इथं अशक्य काहीच नाही. शक्य आहे कोच शिवाय पाहिजे आपल्याला. कोच शिवाय ओके. शक्य नाही. बाय बाय, भेटू आपण. चला बाय बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट.